कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच करतो। याच पद्धतीने आज आपण हिरव्या मुगाच्या डाळीची मस्त अशी कुरकुरीत वडी तयार केलेली आहे। ही सालवाली मुगाची डाळ खूप पौष्टिक असते, पचायला हलकी असते आणि ह्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं। त्यामुळे हा जो नाश्ता आहे तो मस्त असा पौष्टिक असा नाश्ता आहे। इथे तुम्हाला मी वडी दाखवते बघा, ह्याला मस्त असे लेयर सुटलेले आहेत, कुरकुरीत तयार झालेली आहे, वरून कुरकुरीत आतून थोडीशी सॉफ्ट आहे। तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक छोटी वाटी हिरव्या मुगाची डाळ, सालवाली ही डाळ आहे, ती 4 ते 5 तास भिजत घातली होती। साधारणतः ही डाळ अर्धा कप इतकी असेल मेजरिंग कपने, ती फुलल्यानंतर दुप्पट होते। आता ह्याच्यातलं आपण पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण याला वाटून घेणार आहोत। सालीसकट असल्यामुळे ही डाळ पचायला खूप हलकी होते। यामध्ये फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण मगाशी सांगितल्याप्रमाणे भरपूर असतं। आता यामध्ये आपण घालूया 4 पाकळ्या लसूण, इथे मी बारीक करून घेतलेला आहे, पाकळ्या मोठ्या होत्या। 1.5 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, बारीक करून घेतलेली आहे। पाणी न घालता आपल्याला ह्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी 1 2 ते 3 वेळा फक्त हे फिरवून घेतलेलं आहे। यामध्ये डाळ जी आहे ती काही डाळ अख्खी राहिलेली आहे आणि काही डाळ बारीक झालेली आहे, असं रवाळ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, जास्त ह्याला बारीक करायचं नाही। तर ही डाळ जी आहे ती एका परातीमध्ये आपण काढून घेऊ। ह्या सालीसकट घेतलेल्या डाळीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजन आणि शरीरातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात राहण्यास खूप मदत होते। त्यामुळे मधुमेहींसाठी हा नाश्ता अतिशय उपयुक्त आहे आणि त्याकरता मी आज पोहे किंवा तांदळाचं पीठ न वापरता एक वेगळा पदार्थ वापरलेला आहे। तर इथे ही डाळ काढून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा 1 वाटी घेतलेला आहे, 1 वाटी किसलेलं गाजर घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर फ्रेश मस्त अशी 1 वाटी घेतलेली आहे आणि इथे माझ्याकडे आज ओला नारळ नव्हता त्यामुळे मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे, 1 चमचा धणा पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरा पावडर यामध्ये घालायची आहे, पाव चमचा हळद घालूया आपण यामध्ये आणि 2 चिमूटभर इतका आपण हिंग घालणार आहोत। यामुळे काय होतं, ही डाळ जी आहे ती डायजेस्ट व्हायला मदत होते। यानंतर 2 मोठे चमचे मी इथे सफेद तीळ घेतलेले आहेत, यामुळे वडी मस्त अशी चवदार तयार होते। सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। यानंतर इथे बाइंडिंग पुरताच आपल्याला बेसन घालायचं आहे। तर इथे मी ज्या वाटीने डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर बेसन तुम्ही कमी जास्त करू शकता, पण खूप बेसन आपल्याला इथे वापरायचं नाही आहे, चाळून घ्यायचं। यामुळे काय होतं, वडी जी आहे ती खुसखुशीत राहायला मदत होते। आज आपण इथे पोह्यांचा वापर न करता ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे। तर 2 टेबलस्पून इतके हे ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे, जे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असतं। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। ह्याचा एक आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता जर हे पीठ जे आहे ते खूप सैल असेल तर तुम्ही पीठ वाढवू शकता, घट्ट असेल तर यामध्ये थोडंसं पाणीही वापरू शकता। मात्र इथे आपल्याला हे तयार करण्यासाठी कुठल्याही पाण्याचा वगैरे वापर करावा लागला नाही। ह्याच्यामध्ये जे मॉइश्चर होतं त्या मॉइश्चरमध्येच हा गोळा आपला तयार होणार आहे। तर इथे बघा हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे। आता आपण ह्याला थापून घेऊया। तर इथे या प्लेटला मी घालून तेल लावून घेते आहे व्यवस्थित। तेल लावून झाल्यानंतर हे जे पीठ आहे ते ह्या प्लेटमध्ये ठेवून ह्याला व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे। एकसमान व्यवस्थित थापून घ्यायचं, म्हणजे वड्या छान पडतात। मूगडाळीची भजी तर आपण नेहमीच बनवतो, एकदा ह्या अशा वड्या तयार करून बघा, मस्त अशा कुरकुरीत तयार होतात। तर इथे बघा मी मस्त असं हे थापून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला स्टीम करूया किंवा वाफवून घेऊया। तर इथे मी याकरता कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। पाणी बघा असं उकळलं पाहिजे, त्याला चांगली वाफ आली पाहिजे, त्यानंतरच यामध्ये प्लेट ठेवायची आहे। प्लेट ठेवून झाली की यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 12 ते 15 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 15 मिनटं झालेली आहेत, आपण बघूया हे व्यवस्थित शिजलं आहे किंवा नाही। तर इथे मी चाकूचा वापर करते, चाकू इथे क्लिअर आलेला आहे, म्हणजे समजायचं की आपलं हे व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आता याला आपण बाहेर काढून थंड करून घ्यायचं आहे। एका स्टँडवर आपण हे ठेवून देऊया आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊ।
तर इथे बघा हे स्टँडवर मी ठेवून दिलेलं आहे. आता ह्याची थंड होण्याची वाट पाहू. तर बघा अर्धा ते 1 तासामध्ये हे व्यवस्थित थंड होतं. आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया. मस्त अशा ह्याच्या वड्या तयार होतात. तर वड्या तुम्ही कुठल्याही आकारात तयार करून घेऊ शकता. चौकोनी, त्रिकोणी, डायमंड शेप अशा कुठल्याही आकारात तुम्ही ह्या तयार करून घेऊ शकता. इथे आपण चौकोनी वडा तयार करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता चाकूला हे बिलकुल चिकटलेलं नाही आहे, त्यामुळे वड्या ज्या आहेत त्या मस्तच अशा तयार झालेल्या आहेत. आता याला आपण काढूया. वड्या बघा किती मस्त तयार झालेल्या आहेत. एकदम ह्याला स्क्वेअर तयार झालेले आहेत आणि ह्या ताटाला बिलकुल चिकटलेल्या नाही आहेत. वडी तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त अशा लेअरसुद्धा आलेल्या आहेत. ह्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर. मात्र इथे आपण आज मस्त अशा कुरकुरीत डीप फ्राय करून घेऊया, म्हणजे छान कुरकुरीत तयार होतात. तर या सगळ्याच वड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तेल इथे मी गरम करत ठेवलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. एक एक वडी आपण ह्यामध्ये सोडत जाऊया. गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत. आता तळताना सुरुवातीला थोडंसं ह्याला सेट होऊ द्यायचं. सेट झाल्यानंतर ह्या वड्यांना सतत असं फिरवत राहायचं, म्हणजे एकसमान रंग येतो, एकसमान तळल्या जातात. तर इथे बघा मस्त अशा सोनेरी रंगावर ह्या मी तळून घेतलेल्या आहेत. आपण ह्याला काढून घेऊया. मस्त अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या या पद्धतीने एकदा नक्की तयार करून बघा. जे डायबेटिक पेशंट आहेत ते सुद्धा खाऊ शकतील अशा पद्धतीने मी ही वडी तयार केलेली आहे. व्हिडिओ पाहण्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.